रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय सातत्याने चर्चेत आहे। नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांची नियुक्ती आणि महायुती कोणाकडे पालकमंत्रीपद जाणार याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे। छगन भुजबळ मंत्री झाल्याने वरिष्ठ मंत्री म्हणून त्यांच्याकडे मंत्रिपद दिलं जाईल अशा चर्चा सुरू झाल्या, पण भुजबळांनीच आता रस नसल्याचे म्हटले आहे। नाशिक दौऱ्यावर आल्या असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेची पाहणी करत असताना छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य केले। सिंहस्थापूर्वी कामे मार्गी लावणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी पालकमंत्री पदच हवे असे नाही आणि पालकमंत्री पदासाठी आपला हट्टही नाही, असे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले। मंत्री भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील निर्णायक प्रक्रियेविरोधात केलेल्या वक्तव्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, आमच्या काळात सर्व निर्णय बाळासाहेब ठाकरे हेच घ्यायचे, आता कोण घेते ते माहिती नाही। मी सेनेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा तिथे जाण्याचा प्रश्न नव्हता, त्यामुळे माझा प्रवेश कोणामुळे थांबला या वक्तव्याला महत्त्व नाही, असेही भुजबळ यावेळी म्हणाले। मंत्रिपद मिळाल्यानंतर पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाईल असा अंदाज बांधला जात होता। मात्र दरम्यानच्या काळात कुंभमेळ्याच्या बैठकीच्या निमित्ताने नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री नसला तरी कुंभमेळा मंत्री आहे, ते कमी पडले तर आम्ही आहोतच असे सांगून एक प्रकारे पालकमंत्री नेमला जाणार नसल्याचे संकेत दिले होते। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।